चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नवीन कन्सेप्ट बुस्टर सिरीज नावाची सिरीज चालू केली आहे। आजचा आपला दिवस पहिला आहे। आज आपण काय पाहणार आहोत, पदावली सोडवायची, पण काय रे बॉडवर्कचा वापर न करता। बॉडवर्क सगळ्यांना येत असतो, पण बॉडवर्कचा अप्लाय कसं करायचा याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी चुकतात। पण आपण काय करणार आहे, बॉडवर्क पूर्णपणे गायब करून टाकणार आहे। बिना बॉडवर्कची आपण पदावली सॉल्व्ह करणार आहे। पहा कसं करतोय, लक्ष द्या इकडे। चला क्वेश्चन वरती जाऊ आपण अगोदर। पहा काय आपला क्वेश्चन रे, पहा क्वेश्चन केवढा दिसतोय, खूप मोठा दिसतोय क्वेश्चन आपला, बरोबर ना। तर सर भागाकार करायचा का गुणाकार करायचा का वजाबाकी करायची, अगोदर काय करायचं, बॉडवर्कचे रूल 2 मिनिटं साईडला ठेवा, आपण आपल्या पद्धतीने करू, सोप्या पद्धतीने। पहा कसं करायचं, काहीच नाही करायचं, दोन गोष्टी पाहायच्या, काय रे एक प्लस आणि मायनस, हे दोन साइन पाहिजे, हे दोन चिन्ह पाहिजे। हे कुठं आले, तिथं फक्त काय करायचं, साइन ब्रेक करायचं, म्हणजे जे चिन्ह आहे ते ब्रेक करायचं। कसं, पहा मी सुरुवात केली, इथं मला मायनस दिसलं, ओके, नंतर काय रे इथं मला प्लस दिसलं, नंतर काय रे इथं मला मायनस दिसलं। मग मी काय केलं, या मायनसच्या अगोदरचा एक भाग केला, नंतरचा मधला एक भाग केला, नंतरचा हा एक भाग केला, आणि शेवटी हा एक भाग केला। असे भाग करून घ्यायचे। भाग केलं गणित करायला एकदम सोपं होतं। का इथं गुणाकार करायचा का भागाकार करायचा याचा काही विषय राहत नाही। पहा सिंपल करतो, तुम्हाला जे वाटेल ते। आता पहिला भाग काय बोलतोय, पहा पहिल्या भागात काय रे 5/5 किती रे, 5/5 किती, पहिला भाग काय बोलतोय 5/5, ओके, 5/5 किती रे 1, आले उत्तर त्याचं। चला या भागाचं काम संपलं, याचं काम संपलं आपलं। नंतर काय रे वजा किती रे, दुसऱ्या भागामध्ये काय फक्त 5 आहे, मग फक्त 5 लिहून घेतले। चला पुढे काय रे चिन्ह अधिक आहे, घेतला अधिक। नंतर काय तिसऱ्या भागामध्ये पहा दोघांचा गुणाकार आहे, किती रे 5/5 25 लिहून टाकलं। नंतर काय रे चौथ्या भागामध्ये फक्त 5 आहे, वजा 5। राहिलं का गुणाकार भागाकार, काय कन्फ्युजन झालं का आपलं, गुणाकार करू का भागाकार करू, काय केलं आपण ऑटोमॅटिकली करून टाकलं सगळं। आता पहा सिंपल आपलं बेरीज आणि वजाबाकी आली मराठी शाळेप्रमाणे, हे आपण करू शकतो लगेच। कसे, पहा अधिक अधिक चिन्ह एका साईडला घ्या, वजा वजा एका साईडला घ्या, 25 आणि 1 ला अधिक चिन्ह आहे, म्हणजे 25 अधिक 1 किती रे 26, वजा वजा कशा कशाला आहे, वजा 5 आणि वजा 5 या दोघांना नाही, बरोबर ना। दोघांची बेरीज करा, सारखे चिन्ह असेल तर काय करतो आपण, बेरीज करतो तेच चिन्ह देतो। मग पहा वजा 5 बेरीज करा, तेच चिन्ह द्या, वजा चिन्ह दिलं, बेरीज किती रे 10, दोघांची वजाबाकी किती राहता 16, किती राहता 16। ऑप्शन मध्ये आहे का 16 आपल्या, ऑप्शन नंबर 4 हे 16। एकदम सोपी पद्धत अशी वापरा, बॉडवर्कच्या मागे जास्त पुरवणार येत असेल तर बॉडवर्क 100% वापरा, पण ही पद्धत एकदम बेटर वाटते मला। चला दुसरा क्वेश्चन पहा, काय दुसरा क्वेश्चन, पहा खूप मोठा दिसतोय, गुणाकार दिसतोय, इथे गुणाकार दिसतोय, बेरीज दिसती, इकडे भागाकार दिसतो। आधी काय करू सर, काहीच नका करू, आधी फक्त एकच करा, प्लस मायनस पकडा, प्लस मायनस पकडा, एवढंच काम करा अगोदर, बस गणित ऑटोमॅटिकली तुमचं सॉल्व्ह होणार। पहा सुरुवात केली मी स्टार्टिंग पासून, मला इथं अधिक चिन्ह दिसलं, ओके, मग हा एक भाग झाला माझा अगोदरचा। नंतर पुढे पुढे गेलो, मला इथं पुन्हा अधिक दिसलं, मग हा माझा दुसरा भाग झाला, ओके। नंतर थोडं पुढे गेलो, पुढंच नाही, मग बरोबरचं चिन्ह दिसलं, थांबून घेतलं, मग माझा हा तिसरा भाग झाला, काय रे तिसरा भाग झाला। मग आता एक एक भाग सॉल्व्ह करा। पहा पहिला भाग काय रे 12 × 6, काय रे 1272, संपला विषय त्याचा, याचं काम झालं आपलं। आता पुढे चिन्ह कोणतं आहे, अधिक, बोला दुसऱ्या भागामध्ये काय 8 × 7 = 56 देऊन टाकले, बोला चिन्ह कोणतं आहे अधिक, दुसऱ्या भागाचं माझं काम झालं। तर तिसरा भाग काय रे 14 × 5/7 करून घेतो मी साईडला, 14 × 5/7, पहा अशी मांडणी करून घ्यायची। आता पहा 7 14 ला भागिले म्हणजे 5 ला पण भागिले, बरोबर का नाही। मग द्या 7 ने भाग, कशाला जाईल 14 ला, 7 × 2 = 14, आले काय 5 × 2 किती रे 10, फक्त सर बेरीज राहिले, आता मी करू शकतो, कारण ना मग तेच करायचं आपल्याला। चला पहा करा बेरीज, कशी करणार, पहा 0 + 6 + 2 किती रे 8, एक एक स्थानी किती येतो 8। आता पहा 1 + 5 + 6, 6 आणि 7 किती रे 13, किती आहे तुमची बेरीज 138। एकदम सिंपल आहे, टाइम पण कमी लागणार आहे, ओके, फक्त प्रॅक्टिस पाहिजे, किती 138, ओके, बॉडवर्क पेक्षा सोपं आहे। चला क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण। पहा आता क्वेश्चन किती गडबड आहे, सगळे अंक सारखे, फक्त साईड मध्ये चेंज आहे। सर मग काय करायचं, गुणाकार करू का भागाकार करू का कसं करू, काय काहीच नको करू, फक्त प्लस आणि मायनस पकड तू, तुझं ऑटोमॅटिकली गणित सॉल्व्ह होतोय आणि भाग पाड, ओके। चला सुरुवात करा, इथं काय आलं रे अधिक, म्हणजे हा माझा अगोदरचा एक भाग झाला,
नंतर पुढे पुढे गेलो इथं वजा आला, हा माझा दुसरा भाग झाला. नंतर काय रे पुढे गेलो मायनस प्लस काय नाही पण मला बरोबर दिसलं तिथपर्यंत थांबलो, हा तिसरा भाग झाला माझा. मग एक एक भाग सॉल्व्ह करा. चला पहिला भाग काय रे 99 काय रे 81 चिन्ह कोणतं होतं मध्ये आणि बस देऊन टाकलं. आता पहा दुसऱ्या भागात काय 9/9 तुम्ही सहज करू शकता. 9/9 किती रे 1. बोला पुढे चिन्ह कोणतं रे वजा. 9/9 किती परत 1 इक्वल टू काय असेल पहा. आता इथं अधिक 1 इथं वजा 1 दोघं कॅन्सल होतील का नाही. मग हा पण गेला हा पण गेला, खाली किती राहिला रे 81. हे आलं तुमचं उत्तर. किती सोपं आहे पहा. कसं करत गेला असतं काय केलं असतं आपण इथं. आता बरोबर वापरतो पुरा गुणाकार भागाकार करतात, कधी कधी काय करतात 9+9 असं 8 करून टाकतात, किंवा इथं 9 - 9 0 होऊन जातो, मग त्यांचा भागाकार पण 0 होईल. बरोबर करून चुकीच्या पद्धतीने वापरतात. त्यापेक्षा सिंपल असं करा एकदम 100% करेक्ट आन्सर काढू शकता तुम्ही. किती आला रे 81. चला आपण पुढचा क्वेश्चन पाहू. काय रे पुढचा क्वेश्चन पहा. तो पण क्वेश्चन खूप मोठा दिसतो, बरेचसे साईन त्याच्यामध्ये. काय रे गुणाकार आहे अधिक आहे इथं बेरीज आहे वजाबाकी हे सगळं सॉल्व्ह करायचं सर. बॉडमच करून वापरायचं आहे. काय बॉडमच ब्रॅकेट करा, भागाकार करा, गुणाकार करा, वजाबाकी करा, बेरीज करा, हे सगळं करायचं स्टेप बाय स्टेप. त्याच्यापेक्षा सोपं आहे ना, तुम्हाला जे वाटेल ते करा, फक्त प्लस मायनस पकडा. प्लस मायनस पकडा बस एवढंच काम करायचं. स्टार्टिंग केले मी प्लस कुठं आलं माझं इथं, मग माझा हा अगोदरचा एक भाग झाला. नंतर पुढे पुढे गेलो इथं आलं प्लस, हा माझा दुसरा भाग झाला. नंतर थोडं पुढे गेलो इथं मला प्लस परत प्लस सापडलं, हा माझा तिसरा भाग झाला. परत पुढे गेलो इथं मायनस सापडला, हा माझा चौथा भाग, हा माझा पाचवा भाग. ओके एक एक सॉल्व्ह करायचा. पहिला भाग काय म्हणतो रे 62 किती होता 62 लगेच कळतं आपल्याला. किती रे 72 याचं काम झालं. अधिक काय रे त्या चिन्ह अधिक दिलं. दुसरा भाग काय म्हणतो रे 7×8 = 56 बिना बारमाचं किती सोपं आहे पा. 7×8 = 56 झालं. परत चिन्ह कोणतं रे अधिक. काय 14×5 = 70 तिसरा भाग आला 70 संपला विषय. चौथ्या भागामध्ये काय रे +9 - 3 बस. चला घ्या बेरीज करून सगळ्यांची. इथं बेरीज आहे, इथं बेरीज, इथं बेरीज, इथं बेरीज, इथं वजाबाकी फक्त बस. मी या दोघांच्या आधी वजाबाकी करून देतो. 9तून 3 गेले किती राहतात रे 6 आणि 6 मध्ये बाकीचे सगळे मिळवतो. किती रे पा हा 6 6 2 8 ओके 7 आणि 5 12 12 आणि 7 किती रे 19 अधिक 6 बोला 200 किती किती 8 आणि 7 14 8 आणि 6 14 1 हात 6 9 1 10 1 हात 6 किती आले रे 204. उत्तर किती आलं 204 बरोबर ना. किती आलं 204 आहे का इथं. समजलं सगळ्यांना. बिना बॉडमचा किती चांगल्या पद्धतीने आपला सॉल्व्ह करतो तुम्हीच पहा. ओके फक्त प्लस आणि मायनस पकडायचंय. एवढं पकडलं तुमचं गणित 100% एकदम ऍक्युरेट बरोबर येणार. ओके आणि बॉडमच्या नादामध्ये काय होतं गणित चुकून जाते आपलं. आपण काय करतो गुणाकार करायला जातो, भागाकार करायला जातो, क्रिया आपण ठरवलेल्या असतात काय करायचं. ओके आपला सगळं पाठ राहतं पण आपलाय कसा करायचा हे जमत नाही चांगल्या पद्धतीने. पहा मग त्यापेक्षा प्लस मायनस पकडा, प्रत्येक साईनचे भाग पाडा, गणिताचे याचे भाग पाडा आणि सॉल्व्ह करा. तुम्ही 100% गणित बरोबर करणार मी गॅरंटी देतो. चला आता पुढचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन हा तुमच्यासाठी तुम्ही करायचा आहे. मला कमेंट मध्ये तुम्ही उत्तर सांगायचंय. चालेल ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करा. ओके चला धन्यवाद.